कल्याणच्या कारखान्यात गणेश मूर्तींवर शेवटचा हात फिरवला जातोय। कल्याणमधली ही प्रसिद्ध आणि वेगळी गणपतींची कार्यशाळा। इकडचा सगळा कारभार महिलांच्या हाती असतो। कल्याणच्या मिनल लेले यांचा हा गणपती मूर्ती तयार करण्याचा कारखाना। प्लास्टर ऑफ पॅरिस पासून मूर्ती तयार केल्या जायच्या, पण पीओपी पाण्यात विरघळत नाही आणि प्रदूषण होतं। हे सगळं थांबवण्यासाठी मिनल यांनी इको फ्रेंडली गणपती मूर्ती तयार करण्याचं ठरवलं। कमर्शियल आर्टिस्ट असलेल्या मिनल यांनी मूर्तिकलेचं कुठलंही प्रशिक्षण घेतलेलं नव्हतं। आवड म्हणून त्यांनी गणेश मूर्ती तयार करायला सुरुवात केली। गेली 6 वर्ष त्यांची ही गणपती कार्यशाळा वर्षभर सुरू असते। पीओपी प्रोडक्शनला सोपं असल्यामुळे लोक पटापट पीओपीच्या मूर्त्या करत होते, पण त्याचे दुष्परिणाम तेव्हा कोणी लक्षात आले नव्हते। त्या कारणामुळे ते लोक म्हणजे मूर्तिकार लोक पीओपीच्या मूर्ती करत नव्हते। मग हा त्यांचा प्रॉब्लेम लक्षात आल्यावर आम्ही म्हटलं की हे कोणीतरी तर करायला पाहिजे, आज ते नाही करत आहेत ना। म्हणून मग आज माझ्या 2 मैत्रिणी माझ्या ह्यांच्या म्हणजे मदतीने त्यांच्या मॉरलनी मी हे म्हणजे पहिले आम्ही 21 गणपती सुरू केले। मिनल लेले यांनी सुरुवातीला फक्त 21 गणपती तयार केले होते। आता हा कारभार हजारांवर गेलाय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कार्यशाळेत सगळ्या महिलाच मूर्ती घडवतात। मूर्तीसाठी कच्चा माल खरेदी करणं, माती मळणं, साच्यातून मूर्ती काढणं, त्याला आकार देणं, रंगकाम करणं, मूर्तींची सजावट करणं आणि त्यांची विक्री करणं, अशी सगळी कामं महिलाच करतात। मी हे काम केलं तेव्हा माझ्या 2 मैत्रिणींनी मला मदत करायला सुरुवात केली। त्याच्यानंतर मी जेव्हा मोठ्या प्रमाणात मूर्ती म्हणजे करायला लागले जास्ती क्वांटिटीमध्ये, तेव्हा माझ्या 2 मैत्रिणी महिला म्हणजे मूर्ती विकण्यासाठी मार्केट मिळवून द्यायला मला मदत करायला आल्या। मी ज्यांच्याकडनं हे मटेरियल विकत घेते त्या पण एक महिला आहेत कल्याणमध्ये, भारती म्हणून। तर मी म्हटलं अरे हे खूप लकीली झालं की माझ्याकडे म्हणजे अगदी मला मटेरियल सप्लाय पासून ते बाजारात मूर्ती विकण्यापर्यंत आमची जी चेन आहे ती सगळी महिलांची आली। मिनल यांचा हा प्रवास सोपा नव्हता। महिलांच्या हातून घडलेल्या मूर्ती कोण घेणार अशा टोमण्यांपासून या सगळ्याची सुरुवात झाली आहे। पण मिनल लेले आणि त्यांच्या सहकारी या सगळ्याला पुरून उरल्या। गणपतीवरच्या श्रद्धेनं त्यांनी हे काम सुरू ठेवलं। त्यासाठी त्यांना भक्कम साथ मिळाली ती त्यांच्या कुटुंबियांची आणि मैत्रिणींची। मी जे काय हे करते त्याच्यातून आपल्याला जर जास्तीत जास्त त्याचा प्रचार आणि प्रसार करता आला आणि लोकांना एक उपलब्ध करून देता आल्या मूर्ती ह्या पद्धतीच्या, तर लोक ह्याकडे वळतील आणि पीओपीचा मूर्तीचा प्रसार जो आहे तो कमी होईल। थोड्याफार प्रमाणात का होईना पर्यावरणाला हातभार लागेल, एवढ्या एकाच हेतूने मी या सगळ्या प्रोजेक्टमध्ये सहभागी झाले। मिनल लेले यांच्या कार्यशाळेतल्या मूर्तींना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। त्याच प्रेरणेतून हा प्रवास पुढे सुरूच ठेवणार असल्याचा मिनल आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा निर्धार आहे। कल्याणहून विशाल वैद्यसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।